हॅलो नमस्कार मंडळी. तर आज मम्मीने बनवले आमटी भातासोबत तोंडी लावायला मस्तपैकी कोळंबी फ्राय. तर चला बघूया याची रेसिपी. सगळ्यात आधी इथे कोळंबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. त्यात आता घातलेली आहे आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला आणि साठवणुकीतला चिंचेचा कोळ. याशिवाय तुम्ही आगळ किंवा लिंबू रस पण घालू शकता. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन करून तुम्ही थोडा वेळ ठेवू पण शकता किंवा लगेच पण फ्राय करू शकता. त्यानंतर इथे गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. त्यावरून आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची, थोडीशी छान स्मोक येतो त्याचा एक चवीमध्ये. त्यानंतर ही जी कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवलेली त्याला रव्यामध्ये घोळून आपल्याला एक एक करून तेलावर फ्राय करून घ्यायचे. तर सगळी कोळंबी घातल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित दुसऱ्या बाजूने पण अलटून पलटून दोन्ही साईडने छान अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची. अधनमधनं त्याच्यावरून तेल पण घालायचं आहे, कारण तेलामध्ये कमतरता करायची नाही, तरच ती छान बनणार. तर तेल घालून ना आपल्याला व्यवस्थित टॉस करून वगैरे दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे. तर आता कसं आहे, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की इथे हे चांगलं मिळतं, तिथे ते चांगलं मिळतं, पण स्वतःच्या हाताने घरी करून खाण्याची जी मजा आहे ना ती बाहेरच्या खाण्यात नसते. त्यामुळे खरंच अशी रेसिपी घरी करून बघा, ते नेहमीच बाहेरच्यापेक्षा चांगलंच असणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर ही रेसिपी सुद्धा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. मस्तपैकी कोळंबी फ्राय स्टार्टर म्हणून पण खूप भारी लागते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.